Audio Jungle. नमस्कार, मी दर्शना शेळके. रॉयल रियालिटीच्या यशामागचा संघर्ष या माध्यमात मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. यशामागचा संघर्ष म्हणजेच सर्वसामान्य माणूस जेव्हा शून्यातून यशाचं शिखर गाठतो, अशाच काही व्यक्तिमत्वांना आपण या माध्यमामार्फत आपल्या समोर आणणार आहोत. कोकण म्हटलं तर विकट परिस्थिती, पायाभूत सोयीसुविधा नसलेल्या तळा तालुक्यातील शेनाटे गावात श्री भास्कर नारायण कारे यांचा जन्म झाला. एका सामान्य कुटुंबातून येऊन जिल्ह्यातील तरुणांचा आदर्श होत असताना आज ते अनेक युवा पिढीचे आदर्श आहेत. आजची ही मुलाखत म्हणजेच त्यांच्या प्रवासातील एक ओळख आहे. अशाच एका व्यक्तिमत्वाला मी आमंत्रित करते, माननीय श्री भास्कर नारायण कारे यांना. सर, सगळ्यात आधी मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तरुण वर्ग तुम्हाला भाई या नावाने हाक मारतात, तर त्यामागचं कारण काय? पहिल्यांदा मी आपलं सर्वांचं आणि आपल्या सर्व टीमचं मनापासून एकदा आभार व्यक्त करतो की मला आपण ह्या आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं त्याच्याबद्दल. राहिला प्रश्न हा जो भाई शब्द म्हणजे जे आपले लोक प्रेमाने लोकांना आपला भाऊ या नात्याने आपल्याला भाई बोलतात, त्याच्यामागचा हाच येतो की आपल्याला लोक भावाच्या नात्याने भाई म्हणून बोलतात. तुमची जी संघटना आहे स्वराज्य प्रतिष्ठान, या संघटनेने तुम्ही आतापर्यंत कोणतीही समाजकार्य केली? सामाजिक कार्य म्हणजे लोकांमध्ये जाऊन जनजागृती. म्हणजे आजचा तरुण जो आमचा तरुण आहे तो म्हणजे अगदी व्यसनाच्या मागे अगदी हात धरून लागलेला आहे आणि कितीतरी तरुणांचे बळी गेलेले आहे. तर हे थांबलं पाहिजे. ह्या आम्ही संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळी शिबिरं घेण्यात आली. आजचा तरुण आमचा बघायला गेलो तर गावाला जे गावामध्ये जे शाळा वगैरे चाललेल्या आहेत, प्राथमिक जिल्हा परिषद शाळा तर बंद पडत चाललेले आहे. तर ती जनजागृती केली. आपल्या तरुणांनी शिकलं पाहिजे, त्यासाठी वेगवेगळी मार्गदर्शन शिबिरं आम्ही घेतलेली आहेत. आता मधल्या काळामध्ये आमच्या क्रीडा क्षेत्रामध्ये आमची बहीण म्हणजे अगदी तिचे नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय लेवलचं जे कराटेमध्ये सिलेक्शन झालं होतं, पण तिची आर्थिक बाजू कमजोर असताना पण ती आमच्या संपर्कात आली. आम्ही संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्याचं सहकार्य केलं आणि तिथे जाऊन तिथे गोल्ड मेडल पटकवलेलं आहे. म्हणजे चांगलीच गोष्ट आहे. हे सामाजिक कार्य बोललं तर आमचा हा पिंडच आहे. सर, आजची तरुण पिढी भरकटत चालली आहे. सामाजिक कार्यामध्ये त्यांचा तितकासा हातभार नसतो, पण तुमच्या सामाजिक कार्यामध्ये तरुण पिढी तुम्हाला भरपूर पाठिंबा देते. त्यामागचं कारण काय? कारण म्हणजे कसं असं की आपण की मला जाणीव झाले की बाबा आपण काहीतरी जीवनात येऊन केलं पाहिजे. ही माझी जबाबदारी आहे इतर लोकांना सांगणं आणि आपण त्या पद्धतीने आमच्या संघटनेत स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करतोय, जनजागृती करतोय. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली तरुण जी मंडळी आहे नवीन नेतृत्व त्यांना आपण संधी देतोय. शिक्षण क्षेत्र असू द्या, सामाजिक असू द्या किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये असू द्या, आपण आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांना सहकार्य करतोय पुढे जाण्यासाठी. तुमच्या समाजकार्याची सुरुवात कशी झाली आणि कधी या समाजकार्यात तुम्ही सुरुवात केली? सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो ना की असे आमचे बरेचसे मित्रमंडळी होती आणि त्यावेळेला आम्ही शिर्डीला जाण्याचं नक्की केलेलं. आणि त्यावेळेला स्वतः एक मित्र आहे मनोज तांबोटकर म्हणून, आणि अगदी पूर्ण शिर्डीला जाण्याचं सर्व आयोजनच मी केलं होतं. आणि त्यावेळेला अगदी संध्याकाळचं त्या माझ्या मित्राला फी झाली म्हणजे आकडी. तो जॉबवरती असल्यामुळे तिथून मला फोन आला की असं चाललंय म्हणून की मनोजची तब्येत बरी होत नाही म्हणून. तर त्यानंतर मग मी तिकडे गेल्यानंतर पहिली परिस्थिती अगदी त्याची बिकट होती. मग त्यानंतर हॉस्पिटलला गेलो, जो आमच्या बाजूला हरिश्चंद्र हॉस्पिटल आहे, जाता रिलायन्स तिथे घेतलं. तर तिथे गेल्यानंतर माझ्याकडे पैसे पण नव्हते तेवढे, पण तिथे गेल्यानंतर मी त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा माझ्या मित्राला ऍडमिट करून घ्या म्हणून. पण तिथे काही त्या लोकांनी लक्ष दिला नाही. मग त्यानंतर माझ्या मित्राच्या ओळखीने मग मी सेंट जॉर्ज हॉस्पिटलला त्याला घेऊन गेलो. सेंट जॉर्ज हॉस्पिटलला गेल्यानंतर मी त्याला ऍडमिट केली आणि संध्याकाळी जायचं पण होतं मला शिर्डीला. तर मग माझ्यासमोर मुद्दा उपस्थित झाला की आपण नक्की काय केलं पाहिजे. आणि मग मी ठरवलं की आपला मित्र ह्या ठिकाणी बिकट परिस्थितीमध्ये आहे आणि आपण शिर्डीला जाणं योग्य नाही. तर मी त्याच्यासोबत राहिलो आणि बाकीच्या मुलांना म्हणून तुम्ही शिर्डीला जाणं. आणि जे मी तिथे अनुभवलं म्हणजे म्हणजे 10 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होतो मी, आणि जे अनुभवलं त्याच्यानंतर मला असं वाटलं की बऱ्याचशा लोकांच्या समस्या अजून बाकी आहेत, की बऱ्याचशा लोकांना अडचण येतात. आपण ह्या सर्व गोष्टी जनजागृती केली पाहिजे. आणि तेव्हापासून मला खरी जाणीव झाली की आपण काहीतरी केलं पाहिजे. सर, तुमच्या बालपणाबद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगू? बालपण बोललं तर माझं तालुक्यातील शेनाटे गावी झालं. माझं शिक्षण 8वीपर्यंत आपली लोखंडी हायस्कूल आहे तिथे झालं. आणि ते शिक्षण का सोडलं की म्हणजे त्यावेळेला आपल्याकडे हे असायचे पीटीचे प्लेड असायचे आणि त्यामध्ये हाफ शॉर्ट्स आणि शूज वगैरे आणायचे आणि ते बाईकडे नव्हते. मग त्या कारणामुळे मी ते शिक्षण सोडलं. तरुण पिढी जी आहे ती तुम्हाला आमचा माणूस, आमचा हक्काचा माणूस असं म्हणते, त्यामागचं कारण काय?
ते म्हणजे काय की मी जिथे जातो ना तिथे प्रत्येक माणसाला आपलं समजतो, त्याच्या समस्या ते आपल्या समस्या, त्याची अडचण ते आपली अडचण, त्याचं दुःख ते आपलं दुःख, हे समजून मी प्रत्येकाशी माणसाशी जोडला जातो. आणि म्हणून मला लोक प्रेमाने आता आपला माणूस बोलत असतात प्रत्येक ठिकाणी. सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की हे समाजकार्य करताना तुम्हाला तुमच्या कुटुंबातून सहकार्य होतं? मला आवडत होती सुरुवातीपासून सहकार्य, म्हणजे मी जे काय करत होतो का बाहेर सामाजिक, ते अगदी घरच्यांना माहिती नव्हतं. पण नंतर मग लोक माझी घरची स्वीकारत गेले आणि मला जास्त माझ्या आईने आणि आई वडिलांनी आणि माझ्या बायकोने पण जास्त सहकार्य केलं घरात. तुम्हाला कधी कुटुंबातून सहकार्यासाठी विरोध नाही आला? विरोध तर असंच बोलायचं, काय करतात की कुटुंबाकडे लक्ष द्यायचं, ते दुनियादारी सोडून दे वगैरे, पण मी कधी असं ऐकलं नाही, कारण मला ती गोष्ट केल्याशिवाय झोप येतच नव्हती. मग तुम्ही तुमच्या या समाज कार्यामध्ये तुमच्या कुटुंबाला सहभागी कराल? म्हणजे बघायला गेलो तर माझी आई पण अगदी गायकरी एखादा घरी जरी कोण आला तरी मग त्याला त्या लेवलनीच म्हणजे भक्ती करेल, असं काही हे करत नाही. म्हणजे बघायला गेलो तर माझे आई वडील पण त्या लेवलनीच काम करतात. तुमचं ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स आले होते आणि मग त्यामुळे तुम्ही रात्री लग्न केलं, तर एक कारण? काही दिवसा अगोदर आहे ना, मी एका मित्राला सहकार्य केलं होतं, त्याच्या कामावरती त्याला थोडंसं अडचण झाली आणि त्याच्यानंतर मला त्यांनी संपर्क केल्यामुळे मी त्याला थोडीशी मदत केली होती. आणि त्याच्यानंतर बराचसे म्हणजे मी ज्या मुलीवर लग्न करायला होतं त्याच्या घरच्या लोकांचं असं वाटतं की हा गुंड प्रवृत्तीचा आहे की काय, पण मला असं काही कधी वाटलं नाही आणि मी कधी त्या लेवलला काम पण केलं नाही. फक्त कसा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन होता तो त्या लेवलला होता, पण माझ्या मनामध्ये होता आणि जिच्याबरोबर मी लग्न करणार होतो तर तिचा माझ्यावरती पूर्ण विश्वास होता आणि आम्ही मग तो निर्णय घेतला. आजपर्यंत आपली जी गावाकडची माणसं आहेत ते अंधश्रद्धेमध्ये गुंतून गेलेली आहेत आणि मग ते हे ऐकून सर्व गोष्टी होतो मी, पण म्हणून की सुरुवात कोणापासून करायची, श्रद्धा तर ठेवलीच पाहिजे, पण अंधश्रद्धेमध्ये आपण न राहता की सुरुवात कोणीतरी केली पाहिजे आणि म्हणून तो निर्णय घेतला. मग सुरुवात कोणी करायची तर स्वतःहून केली पाहिजे आणि म्हणून मी तो रात्रीचं लग्न करायचं ठरवलं. आणि ते तो विधी पण आधी करत नव्हता की मंदिराच्या समोर हनुमंताचं मला वाटतं मंदिर होते ते मोरेगावमध्ये आणि त्यांच्या साक्षीने एकमेकांना हार वगैरे घालून आम्ही तो विधी केलेला आहे. आणि आज आमचं मला वाटतं माझा मुलगा एखादा 8 वर्षाचा आहे, काहीच अडचण नाही. म्हणजे मला लोकांना सांगायचं की आपण जो लग्नामध्ये जो खर्च करतो, आवाज खर्च करतो, तो जर खर्च जर आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण जर सांभाळून ठेवला तर भविष्यात त्यांचं भविष्य चांगलं होऊ शकतं. आज आमचा बहुजन समाज हा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे गरज नसताना पण तिथे पैशाचा जो आवड खर्च करतो ते कुठे थांबलं पाहिजे. बहुजनांसाठी काहीतरी करायचंय ह्याची जाणीव तुम्हाला कधी झाली? जाणीव म्हणजे मला सुरुवातीपासून ही आवडच होती समाजकार्याची. म्हणजे कोणाला हेप लागली, कोणाला आजारी असेल, कोणाला काय करायचं तर मला ती आवडच होती. आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या चळवळीमध्ये काम केल्यानंतर मला ती जाणीव झाली. जसं शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन ते केलं. म्हणून मला वाटतं एका जाती माझा जन्म जरी कुणबी असला तरी मला शेवट म्हणून मला कुणबी म्हणून मारायचं नाही. 18 पगड जातीचे आपण काम केलं पाहिजे. तुमचे समाजकार्य पाहता कोणत्याही राजकीय पक्षाने तुम्हाला तिकीट देऊ केलं असतं, पण अशा वेळी तुम्ही अपक्ष म्हणून काय निवडणूक लढवणार यामागचा हेतू काय? निवडणूक लढणं अजून फायनल तर नाही, पण मी प्रयत्न करतोय की एखाद्या पक्षामध्ये जाऊन सुटलं की बरेचसे विषय असतात की आपण तिथे निर्णय नाही घेऊ शकत. सध्या आता आमच्या मतदारसंघाची जर आपण परिस्थिती पाहिली किंवा पूर्ण कोकणाची परिस्थिती किंवा महाराष्ट्राची आपण परिस्थिती पाहिली तर खूप बिकट आहे. तर कुठे प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे आणि म्हणून आम्ही ते प्रयत्न करतो. सर, समाजकार्याविषयी झालं आता राजकारणाबद्दल बोलूया. तुम्ही एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आल्या, मग सामान्य कुटुंबातून तुम्ही राजकारणात उतरणार आहात, त्यामागचा असा धाडसी निर्णय का करावा असं वाटलं तुम्हाला? राजकारण म्हणजे माझा खानदानी परंपरा अशी राजकारणातली आहे नाही की बाबा ठीक आहे माझा वडील कोण राजकारणामध्ये कोण आहे किंवा एखादी आई कोण आहे किंवा भाऊ कोण असं कोणच नाही. पण जेव्हा सामाजिक काम करत असताना अडचणीवर जेव्हा आपल्यासमोर उभ्या राहतात त्याच्यानंतर ठरवलं की आपण कुठेतरी प्रयत्न केले पाहिजे. आणि जे आजपर्यंत गावागावातनं जी राजकीय मंडळींनी जे वातावरण तयार करून ठेवलं की आज भाव भावाला ओळखत नाही, आज भाव भावाच्या माहितीला जात नाही, हे कुठेतरी बदलण्यासाठी आपल्याला कुठेतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रयत्न मी करतोय. सर, राजकीय नेते हे पैशांशिवाय निवडणूक लढवू शकत नाही असा गैरसमज सर्वसामान्य माणसांचा आहे, तर तुम्ही बिना पैशांची निवडणूक कशी लढवणार? मी सध्या ह्या शिवजन मतदारसंघामध्ये आमच्या मी प्रयत्न करतोय निवडणूक लढण्यासाठी, पण पैसेच पाहिजे अशातला कुठं भाग नाही. म्हणजे आज बघायला गेलो तर आमच्या बच्चूकडं उदाहरण आहेत
हो. एक बोलतो ना की काही पाठीशाही नसताना, आर्थिक बाजू नसताना पण त्यांनी निवडणूक जिंकून दाखवलेले आहे तिथे. तर आपण प्रामाणिक असलो तर लोक नक्कीच स्वीकारतील. आणि गेल्या 6-7 वर्षापासून आम्ही जे संघटनेच्या माध्यमातून काम करतोय आणि आपण ते जनजागृत केलेले आहे. आणि आता लोकांना पैसा हा मुळीतच नको, आता लोक जागृत झालेले आहेत. आज आमच्या मतदारसंघामध्ये पाहिल्यानंतर आज जे लोक पुढारी तिथे लोकांना आश्वासनं देतात की रस्ता देऊ, पाणी देऊ किंवा वीज देऊ. आजपर्यंत आता 2 दिवसापूर्वी आमच्या इकडे आमच्या तळा तालुक्यामध्ये महावितरण जो आहे जो विभाग त्याच्यावरती मोर्चा घेऊन गेलेले. म्हणजे आजपर्यंत गेल्या 70 वर्षानंतर पण हे लोक हे देऊ शकत नाही. तर तुमच्यापर्यंत शिक्षणाचा प्रश्न आहे, हॉस्पिटलचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे. म्हणजे 70 वर्षाच्या लोकांनी काही तरी आमच्या इकडचे लोक आज जे लोक माझ्या आजी पंजोबाचे चटणी मीठ भाकर खाऊन राहत होते, ही लोक म्हणजे जी जमीन बापदादांनी त्यांनी जमा करून ठेवलेली ती लोक त्यावेळेला एवढी बिकट परिस्थिती असताना पण ह्या लोकांनी घेतली नाही. आणि आताच कोणती अशी परिस्थिती उद्भवली की लोक जमीन विकून मुंबईच्या ठिकाणी स्थलांतर होते. हे कुठे थांबलं पाहिजे म्हणून मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. आज आमच्या भागातील तरुण वर्ग 10वीचं शिक्षण घेतो, मोबाईल येतो, नाईट कॉलेजला शिकतो, त्याचं पुढं काय. आज कोकणाचा जर आपण बघायला गेलो, कोकण हा सर्वात टॉपला असतो, मग तिथला विद्यार्थी जे येतात त्यांचं पुढं काय. आज आमच्या तालुक्यात अधिकारी घडले पाहिजे. आमच्या तालुक्यातील भारत देशाच्या सीमेवर जवान लढताना आम्हाला पाहायचं आहे. हे आपलं स्वप्न आहे. पण आजपर्यंत आमच्या तालुक्यामध्ये असं कुठं दिसलं नाही. हे आम्हाला बदलायचं आहे. बदलण्यासाठी तिथं प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे. तर आम्ही प्रयत्न करतो. आणि त्यासाठी पैसाच पाहिजे असं भाग नाही की लोक जागृत झालेले. मला जर संधी मिळाली तर तुम्ही विकास कार्याला कुठून सुरुवात कराल? मला संधी तर 100% लोक देणारच आहे. मी प्रयत्न करतोय आणि जनतेने ठरवलेलं आहे आणि 100% लोक मला सहकार्य करतील अशातला भाग नाही. पण जर संधी दिलीच, जर सर्वसामान्य लोकांनी जर मला संधी दिली तर रस्ता, पाणी, लाईट हा तो रोजच आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काहीतरी करायचं. गेल्या कित्येक वर्षापासून नितेश साहेब असतील, तटकरे साहेब असतील, ह्या लोकांनी काम केलेलं आहे, आम्ही दाखवू शकत नाही. पण त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या विद्यार्थ्यांसाठी एखादं वाचनालय असावं, तालुक्याच्या मुख्य ठिकाणी किंवा 3 तालुक्यांच्या मतदारसंघाच्या तालुक्याच्या ठिकाणी एखादं मोठं वाचनालय असावं किंवा आमच्या 3 तालुक्यामध्ये एखादं चांगलं हॉस्पिटल असावं. आज आमच्या माय माऊलीला तिथून एखादं जर डिलिव्हरीचं काय करायचं असेल प्रक्रिया तर त्याला मुंबईला घेऊन यावं लागतं. म्हणजे सांगायचं काय की 70 वर्षामध्ये एखादं साधं हॉस्पिटल तिथे आपण उपलब्ध करू शकत नाही. एखाद्या माझ्या शेतकरी बांधवाचा इंचू चावला, साप चावला काम करत असताना, त्याला मुंबईला आणता जर का त्याचं निधन झालं होतं, तर एवढं आपलं माणसाचं जीवन स्वस्त झालंय का. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर त्या लेवलने आपण तिथे काम करण्याचा प्रयत्न करू. तरुण वर्गाने राजकारणात यावं का? मी तर तुम्हाला सांगतो 100% राजकारणात यावं. काही लोकांनी जे आजपर्यंत त्यांनी जो मांडलेला बाजार आहे की राजकारण वाईट आहे, तर तिथं प्रामाणिक लोकांनी खरोखर राजकारणामध्ये यावं. कारण ही राजकारण हे यशाला करू केली आहे, चावी आहे. तर तुझीकडे ती आधी नसल्यामुळे आपले लोक आज ते वंचित आहेत. तुम्ही कोणत्या राजकीय व्यक्तिमत्वाला तुमचा आदर्श म्हणता? आदर्श म्हणजे आजपर्यंत ह्या लोकांनी आजपर्यंत मुलाला स्वतःचे पोट भरण्यासाठी सर्व कारभार चालवलेला आहे. पण आदर्श व्यक्तिमत्व बघायला गेलं तर बाळासाहेब ठाकरे असतील किंवा इकडे राजसाहेब असतील आमचे किंवा तिकडे शरदचंद्र पवार. म्हणजे वेगवेगळ्या नेतृत्वाकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि मी आदर्श प्रत्येक व्यक्तीला मानतो कारण त्याकडून मला काहीतरी शिकण्यासारखं असतं. समाज कार्य करता करता तुम्ही राजकारणात येताय, तर जनतेचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असेल? पहिली गोष्ट म्हणजे सामाजिक कार्य हा माझा पिंडच आहे. म्हणजे तिथे मी जरी राजकारणामध्ये काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असलो तरी लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा माझ्याकडे त्याच भावनेने असेल की आजपर्यंत त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे. तर राजकारणाचा जो विषय आहे तो राजकारण कोणासाठी करतोय आजपर्यंत. आज तुम्ही राजकारण बघितलं तर आज फक्त माझा दादा, माझा पुतण्या, माझी बहीण, माझी मुलगी ह्या फक्त मोक्याच्या ठिकाणी पोहोचले पाहिजे म्हणून हा राजकारण होता. पण आता सर्वसामान्य कुटुंबातला माणूस का प्रयत्न करतोय तर तुमच्यासाठी प्रयत्न करतो. ज्याने आजपर्यंत तुम्हाला फक्त गेली 70 वर्ष फक्त रस्ता, पाणी ह्या विषयावरच तुम्हाला फक्त थांबून ठेवलेलं आहे. त्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काहीतरी करायचं, त्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. हे लोकांसाठी आम्ही चाललोय पुढं. म्हणजे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे प्रामाणिक आणि 100% शेवटपर्यंत चालत आहे. समाज कार्य जर सोडलं तर तुम्ही अजून तुम्हाला कोणत्या क्षेत्राची आवड? मला तर अशा वेगवेगळ्या अगदी गाण्यापासून, शिक्षणापासून, राजकारण माझा आवडता विषय आहे. कठीण परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहिलं तुमचं, त्याबद्दल तुम्ही तरुण पिढीला काय सांगाल? मला तर एवढंच सांगायचं की परिस्थिती ही किती जरी अवघड असली तरी माणसाने ध्येय लक्षात ठरवलं पाहिजे आपलं की आपल्याला कोणत्या ठिकाणी पोहोचायचं आहे. आता माझ्या घरामध्ये मी का शिक्षण सोडलं ते अगदी माझ्या घरामध्ये अगदी पूर्ण व्यसनच परिवाराने गुर पडलेलं होतं.
आणि दुसरा काही ऑप्शन पर्याय होता माझ्यासमोर. म्हणून त्याचं बोललं की ते शिक्षण सोडून दिलं. पण येणाऱ्या तरुण पिढीने तर मला वाटतं हे शिक्षण करायची गरज आहे. किती जरी अडचणी आल्या तरी शिक्षण सोडू नये. वेगवेगळ्या माध्यमातून आपण शिक्षण पूर्ण करू शकतो हे मला त्यांना सांगायचं. आजच्या युवा पिढीने कोणत्या 3 गोष्टींचं पालन केलं पाहिजे जेणेकरून त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल? मला तर एवढं त्यांना सांगायचं आहे की पहिलं शिक्षण घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे आणि आपल्या आई वडिलांना विसरू नये. मला एवढं सांगायचं. तुमच्या या प्रवासामध्ये तुम्हाला तुमच्या कोणत्या मित्राची साथ लागली? मित्र तर मी जिथे जातो आला तुम्ही पण माझ्या मैत्रिणीसारखंच आहात. मी जिथे जातो तिथे माझे मित्र बनतात. पण आयुष्यात मला जर अगदी सुरुवातीपासून साथ देणार तुम्हाला मनोज मित्र आणि आता तर सर्व मित्र आहेत. आता एक राकेश एक आहे तुम्हाला सोबत कायम. पण सुरुवातीपासून अगदी फुटपाथला गायवाडीमध्ये जेव्हा मुंबईचा मला प्रवास झाला तेव्हापासून अगदी एक सुतार समाजाचा मुलगा होता मनोज म्हणून. आणि त्याची पण परिस्थिती हालाकीची असल्यामुळे तो माझ्यासोबतच राहायचा. अगदी एका थालीमध्ये आम्ही खायचो, एका पात्रावरती झोपायचो. म्हणजे अगदी सुरुवातीपासून भावासारखं झाले, अगदी निस्वार्थपणे. कधी असं मला मदत कधी केलं नाही आणि सुरुवातीपासून तो आतापर्यंत माझ्यासोबतच आहे. तुमच्या या सगळ्या कार्यामध्ये संघर्षामध्ये कधी असा भीतीदायक क्षण आलाय की तुम्हाला भरपूर लोकांकडून धमकी वगैरे येते किंवा अजून काही? हे स्वराज्य प्रतिष्ठान जेव्हा स्थापन करायचं झालं, स्थापन केल्यानंतर आम्ही क्रिकेटचे एक आयोजन केलं होतं की कुठेतरी त्याच्या माध्यमातून तरुण एकवटला जाईल आणि त्यानंतर दिशा देण्याचं काम आपली जबाबदारी होती. तर अशा प्रवासामध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या. पण शेवटीला ठरवलं होतं की बाबा जे करायचं आहे ते सर्वसामान्य लोकांसाठी करायचं आहे. मग ते मरण जरी आलं तरी पत्करायला तरी चालेल. म्हणजे मी कधी घाबरलो नाहीच. तुम्ही खूप अशा बिकट परिस्थितीतून इथपर्यंत आले आहात, त्याबद्दल काय सांगू? खरं तर बिकट परिस्थिती आली म्हणून हे सर्व गोष्टी करायचं सुचलं. माणसावर हे बिकट परिस्थिती येणं गरजेचे आहे, तर त्याला पुढचं जीवन आयुष्य माहिती होतं. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काय सांगू? वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललो तर मी सांगायचं झालं तर माझं अगदी परिस्थिती अगदी बिकट होती आणि लग्न पण करायचं होतं. पण परिस्थिती या नाला सुपारीमध्येच मी रूम घेतलेली. मला तेवढा अनुभव होता मुंबईचा. मी ते घेतल्यानंतर मग 15 वर्षाच्या अगोदर माझ्या मित्री मला बोलला होता हे तलाव म्हणजे ऍक्च्युअली तलाव नाही तिथे मला बोलला होता की चालीमध्ये एका रूम घेऊन. आणि माझी जे पैसे जमा करून ठेवले होते मी 10-15 वर्षाच्या अगोदर ते घेतले. पण तिथे ते फ्रॉड निघाल्यामुळे ती माझी जे आपण 1-1.5 लाख रुपये जे होती जी गुंतवणूक केली होती ते पण ते पूर्ण तिथं तुटल्यामुळे ते मला काही भेटलेले नाही. आणि त्याच्यानंतर मग लग्न पण करायचा एक मुद्दा समोर होता. मग वाचलं होतं की बाबासाहेबांनी पण अगदी रात्रीच्या वेळी लग्न केलं होतं. मी पण ते ठरवलं की आपण पण केलं पाहिजे. आणि म्हणून ह्या नाला सप्पामध्ये मला मोरेगाव मध्ये जाऊन रात्रीचं लग्न केलं 12 वाजता आणि पुढचं आयुष्य चाललं. तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये असा एखादा क्षण की जिथे तुम्ही खचले आहात, असा कोणता क्षण आहे? खचायचं तर आयुष्यच खचून गेलेलं होतं. पण की ठरलं की आपण आता खचलो तर भविष्यात काय होणार. इतर जी तरुण पिढी होती सांगायचं की माझ्या घरामध्ये जी परिस्थिती होती, माझे 2 भाऊ व्यसन करत होते, वडील पण व्यसन करत होते. अगदी म्हणजे पूर्ण परिस्थिती व्यसन झाली होती. ते मला करायचं काय. तर त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टीनंतर माझा 2 भाऊ एक्सपायर झाले आणि खचायसारखं वाटतं. वडील पण व्यसन करत होते पण खचून जमायचं नाही. थांबलं, शांत राहिलं, नंतर मग पुढे वाटतं. आम्हाला रिसर्च करताना असं समजलं की किसन काप ह्यांचा उल्लेख भरपूर होता तुमच्याबद्दल. जेव्हा मी रिसर्च करत होतो त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? किसन काप म्हणजे गावागावातला ही जी राजकारणी लोकांनी परिस्थिती उभी करून ठेवली ना की गावात म्हणजे अगदी एका रक्ताची माणसं अगदी एकमेकांना मारायला अगदी मरेपर्यंत मारायला पण ते लोक विचार मागे पुढे करत नव्हते. आणि गावागावात ही परिस्थिती होती. या राजकीय पक्षामुळे ही परिस्थिती होती. लोक गावागावात घाबरलेली होती आणि पूर्ण गावागावात 2 भाग होण्याची प्रयत्न चालू होते. थांबलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून किसन काप आपल्या ओळखीचा झाला. आणि त्याच्यानंतर मग ठरवलं की कुठेतरी आपण एक संघटन उभं केलं पाहिजे आणि त्यानंतर मग स्वराज्य प्रतिष्ठानची स्थापना केली. तुम्हाला सामाजिक कार्याची जर सुरुवात अजून करायची असेल तर तुम्ही कुठून कराल? तुमचं मूळ गाव आहे तिथून की मुंबईमधून? माझं असं काय नाही. मी जिथं जातो तिथं माझं गाव आहे. माझं छोटेला गाव जरी शेणाटे असलं तरी पण ते प्रत्येक गाव आता मुंबईमध्ये आलो. मुंबईला गायवाडीच्या फुटपाथवर झोपलो ते माझं गावच झालं. मुंबईचा प्रवास कसा होता? मुंबईला गेलो तुम्हाला माझी अशी जे नातेवाईक होते ते अगदी एकदम सेटल लाईफ मध्ये होते. आणि आमचीच परिस्थिती अशी होती की मला मुंबईला पण आला काय नव्हता. मग मी विचार केला काय करायचं. तर नंतर मग आईने डब्यामध्ये पैसे ठेवलेले होते. मोलमजुरी करून ते पैसे ठेवलेले होते. तर मी ते काढले पैसे आणि एका गावातल्या व्यक्ती बरोबर मी त्याला बोललो की मला मुंबईला घेऊन चल. मग आता तिथला मुंबईचा प्रवास झाला. ह्या गिरगावमध्ये सिटपेटिंग आहे तिथे मग लोकांची घरकाम वगैरे करून मी खातो. तुमची जी संघटना आहे स्वराज्य प्रतिष्ठान ती तुम्ही स्थापन करण्याचं कारण काय?
आणि त्या संघटनेने आतापर्यंत कोणते कार्य केले? स्वराज्य प्रतिष्ठान स्थापन करण्यामागचं एक कारण आहे की गावागावातला तरुण आपला कुठेतरी वेगळ्या दिशेने भरकडत होता. तर या सर्व गोष्टीचा अनुभव घेतल्यानंतर असं वाटलं की कुठेतरी तरुणांना एक वेगळं प्लॅटफॉर्म देणं गरजेची गरज आहे. त्याच्या माध्यमातून मी ते निर्णय घेऊ शकतो. म्हणून आपण स्वराज्य आज शिवाजी महाराजांच्या नावाने वेगवेगळ्या संघटना उभ्या राहतात. त्यांच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही, पण सांगायचं एवढंच की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नक्की म्हणजे काय हा विचार होता. त्याच्यामुळे मी कुठेतरी तरुणांना निर्णय घ्यावे संघटना. आज बऱ्याचशा समस्या आहेत गावामध्ये, तालुक्याच्या लेवलला तर समस्या आहेत बघायला, तर तिथे निर्णय घ्यायला पुढे नव्हता. आजपर्यंत पूर्ण तालुका लेवलला फक्त राजकीय लोकांचा तिथे दबाव आहे. तर कुठेतरी सर्वसामान्य माणसाचं व्यासपीठ पाहिजे, म्हणून स्वराज्य प्रतिष्ठानची निर्मिती झाली. हा सगळा तुमचा प्रवास बघता तुम्ही तरुण पिढीला काय संदेश द्याल? मला तर त्यांना एवढंच सांगायचं आहे की आपण पहिल्यांदा शिक्षण आपलं पूर्ण केलं पाहिजे, व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या आई वडिलांना विसरता कामा नये. आणि जे आपल्या दादा पंजोबांनी जमीन राखून ठेवली आहे ती जमीन राखून ठेवली. सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल रॉयल रियालिटी या चॅनल कडून तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वांनी आम्हाला इथे बोलवलं आणि आपल्या चॅनल मध्ये रॉयल रियालिटी यशामागचा संघर्ष ह्या चॅनल मध्ये आम्हाला बोलून आपला अमूल्य वेळ दिला, त्याच्याबद्दल सर्व टीमचं, ताईंचं, आपल्या सर्वांचं आम्ही सर्व ऋणी आहोत आणि धन्यवाद. रॉयल रियालिटी या चॅनल तर्फे तुम्हाला एक छोटीशी भेट.